नमस्कार, मी पूजा पुरोहित. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग ही कापडावर कशा पद्धतीत ठेवायची आणि कशा पद्धतीत कट करायची याविषयी जाणून घेणार आहोत. ती करताना कोणत्या चुका टाळायच्या आपल्याला त्याविषयी पण आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. ही आपली पेपर कटिंग आहे आणि हा जो भाग आहे माझ्या साईडचा तो बंद आहे आणि इकडच्या साईडचा हा ओपन आहे आणि हे आपण डबल कापड ठेवलेलं आहे. आता ही जी बंद बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला पाठीमागची साईड म्हणजे बॅक बाजू ठेवायची आहे. आणि या साईडला अशा पद्धतीने कटोरी ही नेहमी तिरक्या कापडात ठेवायची. लक्षात घ्या, ही सरळ आहे, हे असं ताणल्या गेलं पाहिजे, असं आणि असं, आणि जिथं ताणे अशा ठिकाणी ठेवायचे आपल्याला. हे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ही जी बॅक बाजू ठेवलेली आहे हे आपण जितकं आपण हे अंतर घेतलेलं आहे म्हणजे 5.5 5 जे काही घेतलं असेल तेवढंच इथं सुद्धा आलं पाहिजे. नाही तर काय होतं, आपली पेपर कटिंग आपण कधी अशी ठेवतो, कधी असा होतो, मग इथे अंतर हे वाढतं. हे बघा, आता असं झालं तर हे किती 5.25 अंतर झाले. मग असं इथं अंतर वाढलं की ब्लाऊज हा बिघडतो. मग आपल्याला असं वाटतं की आपली पेपर कटिंग एवढी छान केली, आपण व्यवस्थित केली, तरी ब्लाऊज का बिघडला. तर अशा या छोट्या छोट्या चुका होतात ज्या आपण लक्ष द्यायचे असतात. आता हे मी 5 घेतलेले आहे शोल्डर, त्याच्यामुळे हे तेवढंच आलं पाहिजेत याची काळजी घ्यायची. आपलं जेवढं शोल्डर आपण कटिंगमध्ये घेतलं आहे पेपर कटिंगला तेवढंच इथं आलं पाहिजे. अशा पद्धतीत आपण हे ठेवायची कटिंग. आपण हे आखून घेणार आहोत. मला गळा हा मोठा घ्यायचा आहे, त्यामुळे आत्ता इथे मी आखणार नाही आहे. बाकीचे सगळे पार्ट आहे तसेच मी आखून घेणार आहे. या पट्टीमध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे खालच्या साईडनी आणि बाकी आहे अशीच आखायची. आता आपण हे कट करूया.
आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे जेवढा तुम्ही टक्स घेणार आहे जितक्या अंतरावर तेवढं इथं अंतर घ्यायचं आहे. मी 3.5 घेणार आहे आणि मग या बाजूने अर्धा इंच, या बाजूने अर्धा इंच आपल्याला कट करायचे. असं तुम्ही हे पेपरवर सुद्धा करू शकता, पण मी कापडावर करून घेते. हे का करायचं, कारण जेव्हा आपला हे टक्स इथं येतो तेव्हा ही लाईन हे पहा खाली येते, आली का तिरकी येते. तर ही नाही, तिरकी नाही येऊ म्हणून आपण हे इथून कट करणार आहोत अर्धा इंच तिरकं, असं जिथपर्यंत आपला टक्सचं अंतर आहे तिथपर्यंत. आत्ता तिरकं दिसतंय हे, पण जेव्हा आपण ह्याला टक्स देऊ, हे पहा असा टक्स दिला की अगदी सरळ रेषेत येते. सर्व पार्ट आपण कट केले. फक्त मी बाही कट करणार नाही आत्ता, कारण मला इथं फुगाबाई बनवायची आहे, ते मी नंतर कट करणार आहे. आता आपण याचं हे अस्तरचं ब्लाऊज आहे. आता याचं मेन फॅब्रिक कसं कट करायचं ते पाहूया. हे पहा, मेन फॅब्रिक हे ठेवायचं याच्यावर आणि आहे असं आहे. यापेक्षा आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा कट करायचे सगळ्या बाजूनी. अशा पद्धतीने सगळे आपण पार्ट कट केले. तुमची बाही जर कटिंग झालेली असेल तर ती पण तुम्ही याच्यावर ठेवून कट करू शकता. बाही हे पहा अशा पद्धतीत इथे आपण ठेवू शकतो. या पद्धतीत इथे आपण बाही ठेवू शकतो आणि इथं बाहीची कटिंग करू शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशीच नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओत. धन्यवाद.